भावविश्वाला सामोरा जातो, एक चैतन्यमय, एक जड. चैतन्यमय म्हटल्यावरती भावना आहेत, आसपासच्या दुःख, तणाव, इतर गोष्टी ज्या देव म्हणा, साहित्य म्हणा, कला म्हणा, चैतन्य गोष्टी आहेत. एक दुसरं पण जग आहे, जड. ते पण तितकंच आपल्याशी संबंधित आहे. त्याच्याशी आपला रोजचा ताणावणा आहे, जगणं आहे, तसे धागे रोज जुळलेले आहेत. आता त्या गोष्टीकडे तर म्हणजे कविता म्हटली की ती भावभावनांची सगळी गुंतागुंत त्यांचे बारीक चित्र बनवण्यामध्ये गुंतलेली असते. पण जड विश्व जे असते त्याच्याविषयी फार येतं सुद्धा, पण तितकं लक्ष जात नाही. पण तीच गोष्ट गझलमध्ये जर येत असेल, गझलला त्याच्यातून जर का आपला आवाज मिळत असेल तर कसा असू शकेल. ही कलाकारी जे गझलकार आपल्या कवितेमध्ये आणतात, आपल्या गझलमध्ये आणतात, आपलं एक महत्त्वाचं नाव आहे कैलास गांधी, आपले विषय कवी. आणखीन मला स्वतःला गझलमध्ये गझल म्हटली की सुफी आणि तत्वज्ञान आणि साक्षात्कार या सगळ्या भावनेची कविता आहे. पण अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी बाजूला पडतात. आणखीन आपल्यासमोर ज्यांच्याशी आपलं रोजचं जगणं जोडलेलं आहे त्या गोष्टी आपल्या अंगावर पडतात. मग काय गाडी असेल, ट्रेन असेल, मेट्रो असेल, टपरी असेल, रस्ता असेल, खड्डा असेल, वगैरे वगैरे या गोष्टीशी अत्यंत अमेझिंग यांची रूपं गझलेमध्ये बघायला मिळतात. फार कमी कवींनी या गोष्टीशी गझलेचा धागा जोडलेला आहे. ज्यांनी हा धागा जोडलेला आहे त्याच्यामध्ये कैलास गांधी याचा समावेश आहे. म्हणजे इतर गोष्टी म्हणजे आमच्या कवी कुठलाही कवी हा जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणणार आहे, जे दिसत नाही आहे त्या गोष्टी गझलमध्ये आणा. पण कैलासारखे कवी ह्या ज्या समोर गोष्टी आहेत, उदाहरणार्थ माईक असेल, स्टेज खुर्ची असेल, याच्याशी आपला काहीतरी संबंध असू शकतो. आणखीन तो फार मार्मिक आहे. ते वाचल्यावरती कळतं की अच्छा हे आपल्याला माहितीच नव्हतं अशा काही गोष्टी असू शकतात. तर तशा शेरांचा पाठलाग करणारा, तसे शेर आपल्या गझलमध्ये आणणारा आणि तशा शेरांना आपली गझल सिद्ध करणारा कवी आहे तो कैलास गांधी आहे. दापोलीचा कवी आहे. त्याची ही जी पद्धत आहे शेरांमध्ये एक वेगळी ही भावना आणण्याची, जे 3 शेर पुन्हा तुमच्या लक्षात येईल की ते शेर कसे आहेत. सगळी चित्रं तुमच्या परिचयाची आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीने त्या गोष्टीमध्ये पाहिलं नसेल जे तुम्ही शेरामध्ये आणलेले. शेर असेल त्याचे, जेसीबीच्या आवाजाने थवे उडाले, जेसीबीच्या आवाजाने थवे उडाले. जेसीबी सारखा शब्द यंत्र गझलमध्ये येऊ शकेल कौतुकाची गोष्ट आहे. जेसीबीच्या आवाजाने थवे उडाले, जेसीबीच्या आवाजाने थवे उडाले, झाडांचीही जगावयाची इच्छा मेली. जेसीबीच्या आवाजाने थवे उडाले, झाडांचीही जगावयाची इच्छा मेली. पुढचा शब्द असा आहे की मैत्रिणीचा रुमाल पडलेला सापडला. छोटीशी गोष्ट आहे, बारीकशी गोष्ट आहे, अशी गंमत आहे. मैत्रिणीचा रुमाल पडलेला सापडला, मैत्रिणीचा रुमाल पडलेला सापडला, परत करू का उद्या तिला की जपून ठेवू. मैत्रिणीचा रुमाल पडलेला सापडला, परत करू का उद्या तिला की जपून ठेवू. तिसरा शेर असा आहे की पुन्हा केबिन मधून बेल आली, पुन्हा केबिन मधून बेल आली, पुन्हा मी चेहऱ्याचा घाम पुसला, पुन्हा मी चेहऱ्याचा घाम पुसला. कैलास गांधी. धन्यवाद. सुरुवात थोडी लाईट पुढच्या एक म्हटला आणि 2 शेरांनी करतोय. छान छान पायांना नवा चाळा मिळाला, छान पायांना नवा चाळा मिळाला, फार नाही पण तिचा पत्ता मिळाला, फार नाही पण तिचा पत्ता मिळाला. शेर आहे, सोडली सिगरेट समजूत काढली पण, सोडली सिगरेट समजूत काढली पण, आज पाकिटामध्ये गुटखा मिळाला. सोडली समजूत
सिगरेट समजूत काढली पण आज पाकिटामध्ये गुटखा मिळाला आणि जन्मता होताच तो माणूस घाणा. जन्मता होताच तो माणूस खाणा. हे बरे शेजारही दुसरा मिळाला. हे बरे शेजारही दुसरा मिळाला. जन्मता होताच तो माणूस घाणा. जन्मता होताच तो माणूस घाणा. हे बरे शेजारही दुसरा मिळाला. छान पायाना नावाचा मिळाला. पुढचे एक मात्र एक शेअर करतोय. पद्धत माझ्या कामाची का पसंत पडते इतकी. पद्धत माझ्या कामाची का पसंत पडते इतकी. 1-2 महिन्यांनी माझी होत राहते बदली. पद्धत माझ्या कामाची का पसंत पडते इतकी. 1-2 महिन्यांनी माझी होत राहते बदली. आणि शेजारी रत्नमाला बसले म्हणून म्हणतो, बंडाची सुरुवात म्हणू की परंपरेला चकवा. बंडाची सुरुवात म्हणू की परंपरेला चकवा. शुभ्रमण्यांची माळ घालते लावत नाही टिकली. शुभ्रमण्यांची माळ घालते लावत नाही टिकली. पुढचे शेर आहे. उगाच काहीतरी विचारून गेला असता. उगाच काहीतरी विचारून गेला असता. दिवस आजही डोके खाऊन गेला असता. उगाच काहीतरी विचारून गेला असता. दिवस आजही डोके खाऊन गेला असता. एक बरे या इमारतीला खिडकी आहे. एक बरे या इमारतीला खिडकी आहे. नाही तर रस्ता कंटाळून गेला असता. एक बरे या इमारतीला खिडकी आहे. नाही तर रस्ता कंटाळून गेला असता. आणि चहा हवा का विचारल्याने गोची झाली. चहा हवा का विचारल्याने गोची झाली. फार तर पेपर वाचून गेला असता. चहा हवा का विचारल्याने गोची झाली. फार तर पेपर वाचून गेला असता. आणि पुढचा. हुशार होता पक्का चालू झालो आहे. हुशार होण्याची अलीकडची जी काय म्हणून डेफिनेशन आहे ना, ती चालू होण्याकडे जाते. तर हुशार होता पक्का चालू झालो आहे. दळमळणाऱ्या स्थितीत नुसता टेकू झालो आहे. हुशार होता पक्का चालू झालो आहे. दळमळणाऱ्या स्थितीत नुसता टेकू झालो आहे. आणि शेर आहे की काय डोंगरावर बुटक्यांनी कब्जा केला आहे. काय डोंगरावर बुटक्यांनी कब्जा केला आहे. डोंगर का म्हणतो आहे मी टेकू झालो आहे. काय डोंगरावर बुटक्यांनी कब्जा केला आहे. डोंगर का म्हणतो आहे मी टेकू झालो आहे. आणि पुढचा. इतकी झाडाने पक्ष्यांशी सलगी केली. इतकी झाडाने पक्ष्यांशी सलगी केली की पक्ष्यांनी त्या झाडावर घरटी केली. इतकी झाडाने पक्ष्यांची सलगी केली की पक्ष्यांनी त्या झाडावर घरटी केली. आणि ऑफिसात तर काल हजामत झाली होती. ऑफिसात तर काल हजामत झाली होतीच. आज सकाळी केवळ त्याने दाढी केली. ऑफिसात तर काल हजामत झाली होतीच. आज सकाळी केवळ त्याने
दाढी केली आणि माझा आवडता शेर, हळूच त्याने खरा खुरा चेहरा दाखवला. हळूच त्याने खरा खुरा चेहरा दाखवला. त्याआधी सगळ्या नजरांची रेकी केली. हळूच त्याने खरा खुरा चेहरा दाखवला. त्याआधी सगळ्या नजरांची रेकी केली. इतकी झाडांनी पक्ष्यांची सर्गी केली की पक्ष्यांनी त्या झाडावर सर्गी केली. पुढे त्यातलाच एक शेर की ज्यांना वर्तुळ वाढवणे जमणारच नव्हते. ज्यांना वर्तुळ वाढवणे जमणारच नव्हते, अपुल्यापुरती त्यांनी मग कोंडाळी केली. अपुल्यापुरती त्यांनी मग कोंडाळी केली. एक फक्त मथळा ऐकतो. कोण जवळचे हे जग सोडून गेले आहे. कोण जवळचे हे जग सोडून गेले आहे. या झाडाने केश वपन का केले आहे. कोण जवळचे हे जग सोडून गेले आहे. या झाडाने केश वपन का केले आहे. पुढे पुन्हा एकदा एक मथळा आणि दोन शेर. सैर भैर झालेला वारा सांगत सुटला आहे. सैर भैर झालेला वारा सांगत सुटला आहे. कुणी तरी या आभाळाला खळा मारला आहे. सैर भैर झालेला वारा सांगत सुटला आहे. कुणी तरी या आभाळाला खळा मारला आहे. आणि शेर आहे की उडणारा पाचोळा त्याच्या मागे 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 फिरतो. उडणारा पाचोळा त्याच्या मागे मागे फिरतो. पण वारा हे सांगत नाही कुठे चालला आहे. पण वारा हे सांगत नाही कुठे चालला आहे. आणि कपारीतुनी, कडी कपार असते ना, आपण माहिती असेल सगळ्यांना, कडी कपार. तर कपारीतुनी आवाज ऐकू येतो गुदमरल्याचा. कपारीतुनी आवाज ऐकू येतो गुदमरल्याचा. कपारीतुनी आवाज ऐकू येतो गुदमरल्याचा. काय झऱ्याचा त्या खडकाने गळा दाबला आहे. काय झऱ्याचा त्या खडकाने गळा दाबला आहे. सैर भैर झालेला वारा सांगत सुटला आहे. आणि लाख पुराव्यांनी रचलेला डोंगर आहे. लाख पुराव्यांनी रचलेला डोंगर आहे. सत्यच आहे की त्याचे अवलंबर आहे. लाख पुराव्यांनी रचलेला डोंगर आहे. सत्यच आहे की त्याचे अवलंबर आहे. आणि मध्यस्थीने त्याच्या जर का डाव पलटतो, मध्यस्थीने त्याच्या जर का डाव पलटतो. राजा आहे की पत्त्यातील जोकर आहे. राजा आहे की पत्त्यातील जोकर आहे. आणि सत्याचा हे जरी सगळं असलं तरी सुद्धा सत्याचा कोणीच भुकेला नाही. सत्याचा कोणीच भुकेला नाही. गॉसिपच्या टपरीवर गर्दी आहे. सत्याचा कोणीच भुकेला नाही. गॉसिपच्या टपरीवर गर्दी आहे. परत एक मतला आणि एक शेर. स्वतःच्या तंद्रीत उगाच फिरते इकडे तिकडे.
स्वतःच्याच तंद्रीत उगाचच, स्वतःच्याच तंद्रीत उगाचच फिरते इकडे तिकडे, या दुनियेचे कुणाबरोबर चालू आहे लफडे, या दुनियेचे कुणाबरोबर चालू आहे लफडे. आणि याचा कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीशी संदर्भ नाही तरी सादर करतोय. स्वतःच्याच तंद्रीत उगाचच फिरते इकडे तिकडे, या दुनियेचे कुणाबरोबर चालू आहे लफडे. आणि डरकाळीने खरेच का थरकाप व्हायचा पुणे, डरकाळीने खरेच का थरकाप व्हायचा पूर्वी, म्हातारा झालाय आता तर दात मोजती बछडे, म्हातारा झालाय आता तर दात मोजती बछडे, या दुनियेचे कोणाबरोबर चालू आहे लफडे. आणि मनात आले तर तो काळा होऊ शकतो, मनात आले तर तो काळा होऊ शकतो, मनात आले तर तो काळा होऊ शकतो, म्हणजे नक्की पुन्हा पांढरा होऊ शकतो. मनात आले तर तो काळा होऊ शकतो, म्हणजे नक्की पुन्हा पांढरा होऊ शकतो. आणि शेर आहे की काय नफा झाल्याने झोप उडाली आहे, काय नफा झाल्याने झोप उडाली आहे, काय नफा झाल्याने झोप उडाली आहे. स्वप्नामध्ये इतका तोटा होऊ शकतो, स्वप्नामध्ये इतका तोटा होऊ शकतो. मनात आले तर तो काळा होऊ शकतो, म्हणजे नक्की पुन्हा पांढरा होऊ शकतो. आणि वादळात या एक दिवा जो अजूनही तेवत आहे, वादळात या एक दिवा जो अजूनही तेवत आहे, तोच एकटा या वाऱ्याची मर्यादा सांगत आहे. वादळात या एक दिवा जो अजूनही तेवत आहे, तोच एकटा या वाऱ्याची मर्यादा सांगत आहे. आणि अंगावर जो येतो त्याची भीती आज वाटत नाही, अंगावर जो येतो त्याची भीती आज वाटत नाही, अंगावर जो येतो त्याची भीती आज वाटत नाही. भीती वाटते आहे त्याची जो चाकू लपवत आहे, भीती वाटते आहे त्याची जो चाकू लपवत आहे. आणि सर्व प्रवाही पाणी, सर्व प्रवाही पाणी कधीच, सर्व प्रवाही पाणी कधीच उठून गेलेले आहे, सर्व प्रवाही पाणी कधीच उठून गेलेले आहे. आता जी बसली आहे ती डबक्यांची पंगत आहे, सर्व प्रवाही पाणी कधीच उठून गेलेले आहे. आता जी बसली आहे ती डबक्यांची पंगत आहे. वादळात या एक दिवा जो अजूनही तेवत आहे. पुढचा एक शेर एक मधला एक शेर. माहित नाही, माहित नाही कसला सौदा होतो आहे, माहित नाही कसला सौदा होतो आहे, माहित नाही कसला सौदा होतो आहे, पण गावातील रस्ता मोठा होतो आहे. माहित नाही कसला सौदा होतो आहे, पण गावातील रस्ता मोठा होतो आहे. आणि मध्यम मार्गी कोणीच का उरलेला नाही, मध्यम मार्गी कोणीच का, मध्यम मार्गी कोणीच का उरलेला नाही. जो तो डावा किंवा उजवा होतो आहे, जो तो डावा किंवा उजवा होतो आहे. माहित नाही कसला सौदा होतो आहे. प्रत्येक मतला प्रत्यक्ष पिढ्या पिढ्याचे शाबूत होते, पिढ्या पिढ्याचे शाबूत होते, त्याला गेले तडे कसे,
पिढ्या पिढ्या जे शाबूत होते, अनेक वर्ष जे शाबूत असलेलं, पिढ्या जे शाबूत होते, त्याला गेले तडे कसे, कोणीच काही सांगत नाही, घर हादरले जुने कसे. पिढ्या जे शाबूत होते, त्याला गेले तडे कसे, कोणीच काही सांगत नाही, घर हादरले जुने कसे. आणि नावडतीचे मीठ अचानक खारट आज कसे झाले. नावडतीचे मीठ अचानक खारट आज कसे झाले. आवडतीच्या जेवणात अन चार मिळाले खडे कसे. आवडतीच्या जेवणात अन चार मिळाले खडे कसे. मगाशी सानेकरांनी उल्लेख केला तशाच स्वरूपाचे जे आपण म्हणतो की प्रचलित गझलेमध्ये कदाचित हे शब्द आले गेले कसे असतील. तर एक पतला ऐकवतोय. समोर ऑडी BMW मर्सिडीज ही दिसते. समोर ऑडी BMW मर्सिडीज ही दिसते. समोर ऑडी BMW मर्सिडीज ही दिसते. पाठीमागच्या खिडकीतून पण झोपडपट्टी दिसते. पाठीमागच्या खिडकीतून पण झोपडपट्टी दिसते. आणि शेर आहे की पिसाटलेला आताचं जे वातावरण आपण बघतोय, तर पिसाटलेला जमाव थोडा वेळ गोंधळून जातो. पिसाटलेला जमाव थोडा वेळ गोंधळून जातो. दाढी दिसते वाढवलेली, मग शेंडी ही दिसते. दाढी दिसते वाढवलेली, मग शेंडी ही दिसते. कारण हवाच इतकी फुग्यात भरली आहे. हवाच इतकी फुग्यात भरली आहे. एक एक टाचणी बिथरली आहे. हवाच इतकी फुग्यात भरली आहे. एक एक टाचणी बिथरली आहे. संभ्रमात या थिजलेला की आता नक्की काय करू. संभ्रमात या थिजलेला की आता नक्की काय करू. काळाचे शेपूट पकडू की आभाळाचा हात धरू. संभ्रमात या थिजलेला की आता नक्की काय करू. काळाचे शेपूट पकडू की आभाळाचा हात धरू. आणि भिंत सामूहिक कधीपासून कान सारखी खाजवते. भिंत सामूहिक कधीपासून कान सारखी खाजवते. या बाजूची चुगली करू की त्या बाजूचे कान भरू. या बाजूची चुगली करू की त्या बाजूचे कान भरू. संभ्रमात या थिजलेला की आता नक्की काय करू. एक छोटी मोजक्या शेरांची गझल घेतोय. हा जो तारा एकटाच लुकलुकतो आहे. हा जो तारा एकटाच लुकलुकतो आहे. तोच खरे तर अंधाराला नडतो आहे. हा जो तारा एकटाच लुकलुकतो आहे. तोच खरे तर अंधाराला नडतो आहे. आणि शेर आहे. होईल तेव्हा होईल संध्याकाळ परंतु. होईल तेव्हा होईल संध्याकाळ परंतु दिवस कसा या चिंतेत उगवतो आहे. होईल तेव्हा होईल संध्याकाळ परंतु दिवस कशाला या चिंतेत उगवतो आहे. आणि तोच नेमका या दुनियेचा खबरी आहे. तोच नेमका या दुनियेचा खबरी आहे. खास आतल्या गटात जो वावरतो आहे. खास आतल्या गटात जो वावरतो आहे. तोच नेमका या दुनियेचा खबरी आहे. आणि शेर आहे. केवळ आपुल्या बिळात तो
लपलेला नाही. केवळ आपल्या बिळात तो लपलेला नाही. केवळ आपल्या बिळात तो लपलेला नाही. दबा धरून बसल्याचा दावा करतो आहे. दबा धरून बसल्याचा दावा करतो आहे. हा जो तारा एकटाच लुकलुकतो आहे. आणि जो हा उजेड लिलिया मुठीत पकडू शकतो. जो हा उजेड लिलिया मुठीत पकडू शकतो तोही अंधाराच्या पाया पडतो आहे. जो हा उजेड लिलिया मुठीत पकडू शकतो तोही अंधाराच्या पाया पडतो आहे. आणि चकाक तो जो आहे तोच स्वयंभू नाही. चकाक तो जो आहे तोच स्वयंभू नाही. तो दुसऱ्याच्या उजेडात वावरतो आहे. चकाक तो जो आहे तोच स्वयंभू नाही. तो दुसऱ्याच्या उजेडात वावरतो आहे. शेवटाकडे बोलतोय एक शेर आणि एक गझल. सूर्य नको आहे कारण तो सर्व उजागर करू शकेल. सूर्य नको आहे कारण तो सर्व उजागर करू शकेल. या दुनियेला टॉर्च हवा जो हवे तेच दाखवू शकेल. क्या बात है. दुनियेला टॉर्च हवा जो हवे तेच दाखवू शकेल. गझल आहे की उजाडल्यावर वाऱ्यावरती एक बातमी आली आहे. उजाडल्यावर वाऱ्यावरती एक बातमी आली आहे. हा जो दिसतो उजेड त्याची दुसरी बाजू काळी आहे. उजाडल्यावर वाऱ्यावरती एक बातमी आली आहे. हा जो दिसतो उजेड त्याची दुसरी बाजू काळी आहे. आणि शेर आहे साप बघ म्हणून ज्याने काल भुई थोपटली होती. साप बघ म्हणून ज्याने काल भुई थोपटली होती. आता त्याच्या मागावरती गारुड्यांची टोळी आहे. आता त्याच्या मागावरती गारुड्यांची टोळी आहे. साप बघ म्हणून ज्याने काल भुई थोपटली होती. आता त्याच्या मागावरती गारुड्यांची टोळी आहे. आणि लिहिले आहे वहीत ज्याने. लिहिले आहे वहीत ज्याने त्याचे अक्षर लागत नाही. लिहिले आहे वहीत ज्याने त्याचे अक्षर लागत नाही. अन लिहिल्याचा दावा करतो त्याची पाटी कोरी आहे. अन लिहिल्याचा दावा करतो त्याची पाटी कोरी आहे. उजाडल्यावर वाऱ्यावरती एक बातमी आली आहे. आणि लाळ टपकण्यासाठी लांबून ज्याने हा तुकडा दाखवला. लाळ टपकण्यासाठी लांबून ज्याने हा तुकडा दाखवला. लाळ टपकण्यासाठी लांबून ज्याने हा तुकडा दाखवला. तोच भुकेचा या शहरातील खरा खुरा व्यापारी आहे. तोच भुकेचा या शहरातील खरा खुरा व्यापारी आहे. आणि तो ज्यावर अवलंबून आहे तो फासाही पलटू शकतो. तो ज्यावर अवलंबून आहे तो फासाही पलटू शकतो. काही प्याद्यांनी वजिरावर कुरघोडी केलेली आहे. काही प्याद्यांनी वजिरावर कुरघोडी केलेली आहे. आणि जर दुनियेच्या हातामध्ये काहीही उरलेले नाही. जर
दुनियेच्या हातामध्ये काहीही उरलेले नाही, मग दुनिया करते आहे ती कसली सौदेबाजी आहे, मग दुनिया करते आहे ती कसली सौदेबाजी आहे. धन्यवाद.